गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवत्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्तां दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। हरि ओम। सर्वांना हरि ओम व सर्वांचं मनपूर्वक स्वागत या भगवद्गीतेच्या ज्ञानयज्ञामध्ये। आजपासून आपण 10 दिवस गीतेचा जो 6वा अध्याय आहे त्याच्यावर चिंतन मनन करणार आहोत। गीतेबद्दल सर्वांना माहित आहे की गीता हा जो ग्रंथ आहे श्रेष्ठ ग्रंथ आहे। भगवंताच्या मुखातून हा ग्रंथ प्रकट झालेला आहे म्हणून म्हणतात गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता। नारायणेन स्वयं स्वतः परमात्माच ज्ञान देत आहे या ग्रंथामध्ये। गीतेबद्दल सांगितलंय की गीता भगवंताचं हृदय आहे। गीता मे हृदयम पार्थ असं म्हणतात। जर शास्त्र काही असेल तर गीताच आहे। एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम। आणखीन एको देव देवकी पुत्र आहे। म्हणजे आपली निष्ठा अशी असायला पाहिजे की एक देव एक शास्त्र एको मंत्र तस्य नामानी। मंत्र काय म्हणे त्याचे जे नाव आहे तेच मंत्र आहे। आणि कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा। कर्म एकच असायला पाहिजे काय म्हणे त्याची सेवा। तर या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की जर शास्त्र काही आहे तसे तर अनेक शास्त्र आहे पण भगवद्गीतेचं एवढं महत्व आहे की जर त्याच्या आधारे आपण जर चिंतन केलं तर मग इतर ग्रंथांची काही गरज भासणार नाही। कारण सर्व वेदांत सार आहे। सर्वोपनिषदो गाव दोग्धा गोपालनंदना। तर अशी ही भगवद्गीता यामध्ये 18 अध्याय आहे
आणखीन एकेका अध्यायामध्ये एक एक विषयाची मांडणी भगवंतानी केली आहे. आणि यामध्ये जो 6वा अध्याय आहे तो फारच महत्वाचा आहे. कारण 6व्या अध्यायाचा जो विषय आहे ध्यान योग, याच्याबद्दल लोकांना फारच उत्सुकता, कुतूहल, आकर्षण हे आहे. माऊलीने सुद्धा लिहिलंय की सगळ्यात महत्वाचा जर अध्याय असेल तर 6वा अध्याय आहे. तो गीते मागी षष्टींचा प्रसंग असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. म्हणजे ज्याप्रमाणे क्षीरसागराचे मंथन जेव्हा झाले त्याच्यामधून अमृत प्रकट झालंय, आणि त्याप्रमाणे गीतेचा 6वा अध्याय आहे. म्हणजे गीतेचा इथे काय आपण म्हणू शकतो सार आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विव भांडार उघडले का. तर असा हा जो अध्याय आहे थोडक्यात आपण 10 दिवसात पाहू. कारण म्हणजे याच्यावर खूप सविस्तर चर्चा चिंतन होऊ शकतं, पण थोडक्यामध्ये 10 दिवसात 10 तासात. आता ध्यान हा असा विषय आहे की सध्या ध्यानाचा खूप प्रचार आहे. ध्यान, योग, आणखीन प्राणायाम, सध्या हे जे 3 विषय आहेत ते अगदी त्याचं क्रेज आहे म्हणतात ना इंग्रजीमध्ये. व्हेरी हॉट टॉपिक, एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू. म्हणून आपण पाहतो गल्लीमध्ये म्हणजे प्रत्येक काय म्हणतात शहरामध्ये, गावामध्ये योगाचे वर्ग सुरू आहे, प्राणायामाचे वर्ग सुरू आहे, शिबिरच घेत आहे लोक. आणि त्याचप्रमाणे ध्यान. आता ध्यानाबद्दल भगवंतानी काय सांगितलंय हे महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपण 6वा अध्याय वाचू तेव्हा आपल्याला भगवंताचं काय मत आहे या मेडिटेशन बद्दल ते आपल्याला कळेल. आणि भगवंताचे शब्द म्हणजे प्रमाण आहे, प्रामाणिक आहे, सत्य आहे. ध्यानामध्ये काय अडचणी येतात भगवंतानी ते सांगितलं. लोकांना ध्यान करण्याची इच्छा होते, पण म्हणे ध्यान काही लागतच नाही, मन एकाग्र होतच नाही. आणि त्याला हे सारखं वाईट वाटत असतं की पहा सगळेजण कसे डोळे मिटून कसे छान छान बसले, माझंच मन जे आहे ते Recording in progress. माझंच ध्यान जे आहे ते लागत नाही. पण त्याला हे माहित नाहीये की सगळ्यांची हीच स्थिती आहे. सगळे लोक डोळे मिटून बसले कारण लाज वाटत आहे, जर डोळे उघडले तर अर्थ काय आहे की अडचणी येतात. एवढं सोपं नाहीये, आपण पाहू. त्यानंतर ध्यानाची तयारी काय असायला पाहिजे. आपण कोणतंही काम करतो तर एक तयारी लागते ना त्यासाठी. तर भगवंतानी त्याचं वर्णन केलंय. त्याचप्रमाणे ध्यानाची पद्धत काय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा. कारण एवढे प्रकार लोक म्हणजे ऐकतात, वेगवेगळे योगा मास्टर्स आहे, ध्यान शिबिर लोक करतात. आणि जर प्रत्येक शिबिरामध्ये जर कोणी गेलं तर वेगवेगळी पद्धत त्याला ऐकायला मिळते, मग तो भ्रमित होतो. तर काय पद्धत आहे, आधी काय करायचं, मग ध्यान कसं लावायचं, भगवंतानी इथे छान मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे ध्यानाने काय होईल, परिणाम काय होईल.
आता ध्यानाबद्दल लोकांची समज आहे की ध्यानाने काय होतं, त्यामुळे तब्येत ठीक होईल, आरोग्याच्या दृष्टीने ध्यान चांगलं आहे. ठीक आहे, म्हणजे ध्यानाला लोक थेरपी सारखं घेतात. इट इज लाईक ए थेरपी, इट इज लाईक ए मेडिसिन. प्राणायामाला सुद्धा औषध म्हणून त्याचा उपयोग करतात. ठीक आहे, पण मुख्य प्रयोजन काय आहे ध्यानाचं? ध्यान केल्याने मला काय लाभ होईल? आणि इथे देवाने सांगितलंय ते ध्यानाची तयारी, ध्यान म्हणजे काय, ध्यानाची परिभाषा काय, इथूनच सुरुवात. मग ध्यानामध्ये येणाऱ्या बाधा अडचणी, महर्षी पतंजली त्यांना अंतराय म्हणतात. त्यानंतर ध्यानाने मला काय मिळेल, हे सगळे विषय भगवंतानी इथे मांडले आहे. पण भगवंतानी अगदी पहिल्या श्लोकापासूनच ध्यानाचं वर्णन केलेलं नाही. 10व्या श्लोकापासून ध्यानाचं वर्णन आहे. लक्ष दिलं नाही का? एकूण 47 श्लोक या अध्यायामध्ये आहे. यामध्ये पहिले जे 6 श्लोक आहे त्यामध्ये भगवंतानी एक पार्श्वभूमी तयार केली, एक बॅकग्राऊंड, एक आपण म्हणतो ना प्रास्ताविक भाषण जसं असतं, इंट्रोडक्शन. ध्यानाच्या आधी मला काय केलं पाहिजे त्याचं वर्णन 6 श्लोकांमध्ये आहे. कर्मयोगाचं विशेष करून वर्णन आहे. मग 7, 8 आणि 9 या श्लोकामध्ये आत्मज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे, ज्यांनी ध्येय गाठलं आहे, जो सिद्ध झालेला आहे, त्याची दृष्टी कशी आहे, वस्तूंकडे बघण्याची, लोकांकडे बघण्याची, परिस्थितींकडे बघण्याची दृष्टी कशी आहे. फारच छान ते श्लोक आहे. सुरुन्मित्रा रुदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु वगैरे वगैरे, समलोष्टाश्म कांचन. तर जो त्या भूमिकेमध्ये आहे, अगदी ज्ञानीच्या भूमिकेमध्ये जीवनमुक्त पुरुष आहे, त्याचं वर्णन 3 श्लोकात केलं आहे, 7, 8, 9. आधीचे 6 श्लोक कर्मयोग. आता कर्मयोगी एकदम ज्ञानी कसा काय झाला, इथे टप्पे सगळे सांगितलेले आहे. पण मग 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत भगवंतानी पूर्ण प्रवास सांगितलाय की जो योगी आहे, जो कर्मयोगी आहे, तो ध्यान कसं करतो आणि मग कसं तो सिद्ध होतो, त्या अवस्थेला पोहोचतो. तर ध्यान साधना, मनोनिग्रह, त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे त्या 32व्या श्लोकात. 33व्या श्लोकामध्ये अर्जुनाने एक प्रश्न केला की महाराज तुम्ही हे जेवढं काही सांगितलंय ठीक आहे, पण मला वाटतं की हे मला काही जमणार नाही. कारण माझ्या मनाकडे जेव्हा मी पाहतो त्यामुळे माझं मन तर फारच खालच्या पातळीचं आहे. आणि तुम्ही तर एवढ्या उंचीवरून बोलले आहात की तिथपर्यंत माझं मन जाईल का, ती साधना करू शकेल का, थोडी मला शंका आहे. भगवंतानी उत्तर दिलं 34व्या श्लोकात, 35-36 बहुतेक. मग पुढे अर्जुनाने परत एक प्रश्न केला. 3 श्लोकांमध्ये त्यांनी प्रश्न केला. मी तुम्हाला एक पूर्ण एक अध्यायामध्ये काय विषय वस्तू ती सांगतोय थोडक्यात.
परत त्यांनी प्रश्न केला की जर कोणी साधना करत आहे आणि तो सिद्ध झाला नाही, आत्मज्ञानी झाला नाही, आत्मसाक्षात्कार त्याला झाला नाही, त्याची साधना अर्धवटच सुटली राहिली आणि देह सोडला, त्यांनी देह ठेवला, मग त्याची काय स्थिती होती? 40 ते 45 या 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी फार सुरेख वर्णन केलेलं आहे आणि ते आश्वासन देणारे श्लोक आहेत. ते म्हणतात तुम्ही घाबरू नका, जिथपर्यंत तुमची साधना आहे पुढच्या जन्मी तिथूनच त्याची सुरुवात होईल. असं नाही की सगळं शून्य होऊन जाईल, अगेन यू विल हॅव टू स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच, असं नाही होणार. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति, असं म्हटलं. आणि शेवटच्या 2 श्लोकामध्ये 46-47 मध्ये भगवंतानी एक आदेश दिला आहे की तू योगी बन, योगी भव, तू योगी बन. याप्रमाणे या श्लोकांमध्ये असे हे सगळे विषय मांडले आहेत. गीता जो आहे जीवनाचा ग्रंथ आहे, त्यामुळे फक्त एकच साधना याच्यामध्ये सांगितलेली अशी नाही, असं नाहीये. एकच साधनेची गुलाम नाहीये भगवद्गीता. जीवनामधील विविध काय बाजू आहे, आपले विविध घटक आहे, तर त्यासाठी विविध साधनेची गरज आहे. म्हणून देवानी कर्माबद्दल सांगितलं, उपासनेबद्दल सांगितलं, ज्ञानाबद्दल, ध्यानाबद्दल, सगळ्याबद्दल. काही काही लोकांना वाटतं गीता म्हणजे फक्त कर्मयोगच सांगितलं आहे. हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. अच्छा, इथे माऊलीने फार छान सांगितलं या 6व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये की म्हणे इथे इतकं सगळं छान छान अमृत दिलेलं आहे. कोणाला पाहिजे पाणी, पाण्याची तहान लागली आहे, पण त्याला जर अमृत मिळालं तर किती आनंद होईल. तर म्हणे जो संजय आहे ना, जो धृतराष्ट्राला सगळं वर्णन करून सांगत आहे, त्याला तर फारच आनंद होत आहे. पण तो संजय काय पाहतो की धृतराष्ट्राला काही मजा येत नाही, काही आनंद, प्रसन्नता त्या चेहऱ्यावर नाही. हे पाहून तो मनामध्ये हसतो संजय. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला झाला, अवसरी ये. इथे माऊली म्हणतोय हा म्हातारा, धृतराष्ट्राला म्हातारा म्हणतो. म्हणे हा पुत्र स्नेहाने कामातून गेलाय, म्हणजे पुत्र स्नेहामुळे त्याची बुद्धी एवढी आसक्त झालेली आहे की एवढं उच्च ज्ञान त्याला मिळत आहे, त्याचा काही त्याला आनंदच नाही, त्याची किंमतच नाही वाटत. आता संजय काही बोलू शकत नाही म्हणून तो फक्त काय मनामध्ये असतो. आणखीन इथे वर्णन आहे, माऊली म्हणते की चंद्राचं आकर्षण कोणाला असतं, म्हणजे चकोराला, कावळ्याला नसतं, असं इथे म्हणतात. की जशी कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हा ग्रंथ कळणार नाही. हे बा, लक्ष देऊ नाही का, सावध, सावधान. अतिभोगी किंवा विषयासक्त माणूस, त्याला याच्यामध्ये काही गोडी वाटणार नाही. काय ही गीता आहे. एकाने विचारलं काय तुम्ही गीता ऐकता, गीता अजून काय होईल. आणि मला तर फक्त हेच वाटतं की गीता काय शिकवते की आपल्या नातेवाईकांबरोबर युद्ध करा. आता अशा माणसाला काय ती गीता समजेल. तर इथे माऊली स्पष्ट म्हणते, जैसा वायसी चंद्र नोळ खिजे, तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणिजे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराज. याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण
गीता ऐकतो तेव्हा आपला अधिकार जरा वरचा असायला पाहिजे. आसक्त मनाने जर आपण ऐकू तर काही त्याच्यामध्ये आनंद आपल्याला मिळणार. म्हणून पहा, हे जे ऑनलाईन सध्या जे सुरू आहे याच्यामध्ये सुद्धा ऐकताना तुम्ही अगदी सरळ ताट बसा, स्ट्रेट बसा, वाकडं तिकडं कसंही बसायचं नाही. काही खात आहे, पीत आहे, चहा पीत आहे आणि पिता पिता चाय पान आणि गीता पान एकाच असं करू नका. जसं आपण प्रवचनाला जातो आणि कसं अगदी सगळं काही सोडून बसतो, त्याप्रमाणे इथे बसा. आता ही आपल्याला एक सूट आहे की आपण कशी बसू शकतो, पण नाही, एक असा नियम करून शिस्तबद्ध होऊन बसा. इथे पहा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की विषयासक्त लोकांना हा 6वा अध्याय कळणार नाही. आणि इथे फारच छान एक ओवी येते, म्हणतात जे निष्काम लोक आहे त्यांच्यासाठी जणू काही मी काय मेजवानी दिली, पक्वान्न दिले. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगिरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. काय सुंदर ओवी आहे. ते म्हणतात मी निष्काम सज्जनांसाठी शब्दांची ताटे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मोक्षाचे पक्वान्न वाढत आहे. म्हणजे या शब्दामध्ये काय अमृत आहे, त्या अमृताची जर चव घेतली तर मोक्ष मिळेल. कारण आत्माच अमृत रूप आहे आणि आत्मज्ञानानेच मोक्ष मिळतो. म्हणे शब्दांची वरची टरफळे जर तुम्ही काढून बाजूला केली तर त्याच्यामध्ये ब्रह्म तुम्हाला दिसेल, असं इथे म्हटलेलं आहे. आहाच बोलीचे वालिफो फेडिजे आणि ब्रह्माची याची अंग घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. हे सगळे मी कशासाठी सांगतोय की तुमची जी आवड आहे जास्त त्याच्यामध्ये काय भर हो. असं म्हटलेलं आहे की शास्त्रांचं किंवा जे काही सांगणार आहे त्याचा जरा महिमा सांगितला पाहिजे. त्याच्यामुळे काय आपली श्रद्धा आणखीन वाढते. तर अशा या 6व्या अध्यायाची प्रस्तावना माऊलीने केली. आता इथे भगवान भाष्यकार श्री शंकराचार्य हे काय म्हणतात की या ध्यान योगामध्ये भगवंतानी काय सांगितलंय आणि ते कसं सुरुवात करतात. तर इथे म्हणतात अतीत अंतर अध्यायांते ध्यान योगस्य सम्यक दर्शनम प्रति अंतरंगस्य सूत्रभूता श्लोका. याचा अर्थ मी थोडं सांगतो, आपण पाहिलं पाहिजे भाष्य सुद्धा. म्हणे 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक भगवंतानी म्हटलेला आहे आणि ते जणू काही बीज आहे या 6व्या अध्यायाचं. तिथूनच 6वा अध्याय उत्पन्न झाला, प्रकट झाला. 5व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये देव म्हणतात की स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भू. हे पहा गीतेमध्ये काय सगळे अध्याय एक दुसऱ्याशी जुळलेले, याला म्हणतात अध्याय संगती. जसं प्रवचन किंवा भाषण किंवा व्याख्यान असतं तर काय एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी निगडीत असतं की नाही, जुळलेलं असतं की नाही, तेव्हाच तो विषय आपल्याला पूर्ण त्याचं आकलन होतं, तो विषय कळतो. तर हे जेवढे अध्याय आहेत ते एक दुसऱ्याशी असे एकमेकाशी जुळलेले आहे, मालिका आहे, एक साखळी आहे विचारांची साखळी. तर 5व्या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलं की जो कोणी माणूस, जो कोणी साधक विषयांना बाहेर ठेवतो, लक्ष देऊ नाही का, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान, विषयांना बाहेर ठेवतो, आणखीन अंतर्मुखी होऊन ध्यान करतो, तो असं समजा की तो मुक्तच आहे. मुक्त एवस म्हणजे पहा थोडक्यात त्यांनी सांगितलं की जर तुम्ही विषयांना बाहेर सोडलं
त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि अंतर्मुखी होऊन आत्मोन्मुखी जर तुम्ही झाला, विगत इच्छा भय क्रोध मुक्त एवस, यस सदा मुक्त एवस, तो असं समजा की तो मुक्तच झाला. म्हणजे काय? मुक्तीचं साधन काय? ध्यान, असं म्हणतो. तर इथे असा हा श्लोक म्हटला की हे विषय जे आहे ना, तो विषयांना आतमध्ये घेत नाही. एक संत फार छान म्हणायचे, इथे शब्द भगवंताने दिला बाह्यान, हे सगळे विषय कसे आहे? बाह्य आहे. ते म्हणायचे हे विषय सगळे वाह्यात आहे असं एक शब्द बोलायचे. बाह्यान म्हणजे बाह्यात मुळीच ठीक नाहीये, त्यांना बाहेरच ठेवायला पाहिजे. ध्यान करायचं असेल तर विषयांना बाहेर सोडा. तर याप्रमाणे सूत्रभूत श्लोक आहे. सूत्र रूपात त्यांनी 2 श्लोक आणि त्याच्यावरच जणू काही भाष्य केलंय आणि ते भाष्य म्हणजे 6वा अध्याय. अच्छा, आता या 6व्या अध्यायाची सुरुवात कर्मयोगापासून होत आहे. ठीक आहे, कर्मयोगीचं वर्णन करत आहे. म्हणजे आता ध्यान तुम्ही सांगणार आहात, आम्ही अगदी मेडिटेशन ऐकायला बसलो आणि तुम्ही कर्मयोगापासून का सुरुवात करत आहे? तर इथे शंकराचार्यजी फार छान म्हणतात, तत्र ध्यानयोगस्य बहिरंगम कर्म इति. म्हणजे असं आहे की तुम्हाला ध्यान करायचंय, ध्यान शिकायचंय, फारच छान. पण ध्यान जे आहे अंतरंग साधन आहे, सूक्ष्म आहे. त्यासाठी आधी तुम्हाला बहिरंग साधना करावी लागेल. आणि म्हणजे बहिरंग साधना काय? तर म्हणजे कर्म. ध्यान योग आरोहण समर्थ, जोपर्यंत ध्यान योगामध्ये आरोहण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये येत नाही, तोपर्यंत कर्मयोग तुम्ही केला पाहिजे, असं इथे म्हणतात. गीतेमध्ये तुम्ही पाहता की भगवंतानी सतत 2 विषयांचं वर्णन केलेलं आहे. एक आहे योग बुद्धी आणि एक आहे सांख्य बुद्धी. लक्ष देऊ नाही का? आज आपण लवकरच संपवू, 15 मिनिटात. योग बुद्धी आणि सांख्य बुद्धी. योग बुद्धी म्हणजे कर्मयोग आणि सांख्य बुद्धी म्हणजे ज्ञानयोग. भगवंतानी 2ऱ्या अध्यायामध्ये दोघांचं वर्णन केलं. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगावर जास्त भर दिला आहे. 4थ्या अध्यायामध्ये दोन्ही आहे, कर्म आणि सांख्य. सांख्य म्हणजे ज्ञान, बरं का. सांख्य म्हणजे ते सांख्य दर्शन नाही, प्रकृती पुरुष ते नाही. सांख्य योग म्हणजे आत्मज्ञान, वेदांत. तर 2 विषयांचं सतत वर्णन केलेलं आहे, कर्मयोग, ज्ञानयोग. त्याला देवाने इथे बुद्धी म्हटलेलं आहे. योग बुद्धी आणि सांख्य बुद्धी. बुद्धी म्हणजे काय? एक प्रकारची समज. कर्मयोग म्हणजे काय? एक प्रकारचं ज्ञान आहे, एक प्रकारची समज आहे. काय समज आहे? की मी करता नाहीये, मी सेवक आहे. आणखीन माझं जे कर्तव्य आहे ते मी करत आहे, भगवंताला जे उचित वाटेल ते फळ मला तो देईल. म्हणजे फलाग्रह ज्याच्यामध्ये नाही. असंच पाहिजे, एवढंच पाहिजे, मला एवढं का, त्याला तेवढं का, अशी तक्रार न करता आपण अजून पाहू. जो आनंदाने आपले कर्तव्य कर्म करतो, त्यामुळे तो कोण आहे? कर्मयोगी. तर त्याची समज कर्माबद्दल, स्वतःबद्दल, फळाबद्दल ही आहे की फळ म्हणजे देवाचा प्रसाद आहे, मी सेवक आहे. अच्छा, जर योग बुद्धी आपल्याकडे असेल तर इथे शंकराचार्य म्हणतात की मगच तुम्ही ध्यान करू शकता. लक्ष देऊ नाही का? कर्मयोग उपाय आहे आणि ध्यानयोग उपेय आहे. एक बहिरंग आहे, एक अंतरंग आहे. एकदम अंतरंगामध्ये कसं आपण प्रवेश करू शकतो?
जोपर्यंत बाहेरची तयारी केलेली नाही. म्हणून इथे देव कर्मयोगाबद्दल सांगत आहे पहिल्या श्लोकामध्ये, आणि त्यांनी एवढी छान स्तुती केली आहे. आणि मग हळूहळू विषय सूक्ष्म होत जातो आणि मग ध्यानाची सुरुवात होते. तर आता आपण पहिला श्लोक वाचू. तुमच्याकडे बहुतेक भगवद्गीता असेलच, कपाटामध्ये असेल, शोधावी लागेल. पहा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये पाहून घ्या 6वा अध्याय आहे की नाही. नाही तर एकाने फार प्रयत्नाने ती गीता काढली आणि त्याच्यामध्ये 6वा अध्यायच नव्हता. काय झालं काय माहिती, प्रिंटर म्हणजे पानच नव्हते. तर पहा, एक एक श्लोक आपण पाहू, एक एक शब्द पाहू आणि मग त्याच्यावर चिंतन करू. आता पहिला श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. अथ षष्ठोऽध्यायः. माझ्या नंतर तुम्ही म्हणा. श्री भगवानुवाच. श्री भगवानुवाच. अनाश्रितः कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः. स सन्न्यासी च योगी च. स सन्न्यासी च योगी च. न निरग्निर्न चाक्रियः. न निरग्निर्न चाक्रियः. श्री भगवानुवाच. इथे अर्जुनाने सध्या तरी काही प्रश्न केलेला नाही, शेवटी केलेला आहे. तर इथे भगवंत स्वतःहूनच बोलत आहे. ते म्हणतात, पहा जरा ऐका. म्हणे संन्यासी कोण आहे त्याची जरा परिभाषा तुम्ही ऐका. संन्यासी, तो संन्यासी आहे. कोण? तर पहिली ओळ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये शेवटी काय लिहिलंय? कर्म करोति यह. यह यह म्हणजे जो कोणी. हू सो एव्हर ही बी. आपले गुरुदेव स्वामी चिन्मयानंद असा अर्थ. हू सो एव्हर ही बी. जो कोणी, जो कोणी काय करत आहे? कर्म करत आहे, म्हणे तो संन्यासी आहे. यह कर्म करोति स संन्यासी ही. असं एक वाक्य तुम्ही बनवू शकता. हे वाक्य ऐकलं तर वा, फारच आनंद झाला लोकांना. म्हणे वा, आम्ही सगळे संन्यासी. कारण आम्ही काय करत आहोत? खूप कर्म करत आहोत. सकाळपासून रात्रीपर्यंत कर्म कर्म कर्म. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठति अकर्म कृत प्रसिद्ध. एकही क्षण कर्माशिवाय मी घालवत नाही. काही ना काही करतच असतो. काही नाही तर व्हॉट्सअपच बघत असतो, फेसबुकच बघत असतो. काही ना काही कर्म सुरूच आहे. तर मग तर मी झालो संन्यासी. कारण परिभाषा तर हीच आहे. यः कर्म करोति स संन्यास, स संन्यासी. आणि एवढंच नाही, योगीच. वा, तो काय आहे? योगी आहे. भगवंतानी अशी स्तुती केली आहे. अरे पण इथे संन्यासी म्हणजे एवढा अर्थ घेऊ नका की जो कर्म करतो. त्याच्या पुढे एक शब्द दिलेला आहे भगवंतानी, कार्यम कर्म करोति यः. फक्त कर्मे करत नाही तर कार्यम. कार्यम म्हणजे आपली नियत कर्मे, कर्तव्य कर्मे. लक्षात नाही का? कार्यम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य कर्म, ड्युटी. म्हणे जो काय करत आहे? कर्तव्य करत आहे. आता पहा, आपलं कर्तव्य आपण त्याचा निश्चय कसा करतो कर्तव्याचा? तर एक तर आपली ओळख काय आहे कुटुंबामध्ये. मी मुलगा आहे, पती आहे, पत्नी आहे. तर आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये जी माझी स्थिती आहे त्याप्रमाणे कर्तव्याचं निर्धारण होईल.
एक तर आहे. दुसरं, मी समाजामध्ये राहतो तर सामाजिक दृष्टीने मी कोण आहे, त्या दृष्टीने सुद्धा मग कर्तव्य ठरवलं जातं. आता आपण जर एका सोसायटीमध्ये आहोत, एक कॉम्प्लेक्समध्ये आहोत, तर आता तिथे ड्युटी आहे की प्रत्येक मेंबरनी एवढे काही पैसे दिले पाहिजे, मीटिंग केली पाहिजे, आहे ना एक ड्युटी. तर सामाजिक दृष्टी, समाजामध्ये मी वावरतो तर समाजाकडून सुद्धा काही कर्तव्य माझ्या जीवनामध्ये येतात. त्यानंतर शास्त्राने सुद्धा सांगितले की तुम्ही जर गृहस्थ आहात तर तुम्ही संध्या केली पाहिजे, उपास केला पाहिजे, व्रत वैकल्य केलं पाहिजे, कर्तव्य. तर शास्त्र, समाज, परिवार याच्याद्वारे मी कोण आहे याचा निश्चय होतो आणि मग कर्तव्य होतात. अच्छा, आता ते कर्तव्य जर मी केले तर भगवंत फार प्रसन्न आहे, म्हणजे व्हेरी गुड, कार्यम कर्म करोत. पण आता फक्त एवढंच जर कोणी करत आहे तर त्याला संन्यासी म्हणत नाही. अजून पूर्ण झालेली नाही ती ओळ. मी उर्दू सारखं वाचत आहे. यह करोती कर्म कार्यम म्हणजे कर्तव्य, कर्म फलम अनाश्रित्य. फारच सुंदर. म्हणे जो कर्तव्य कर्म तर करत आहे, पण एक विशेष गुण त्याच्यामध्ये आहे, विशेष पद्धतीने करत आहे. ती पद्धत काय? कर्म फलम अनाश्रित. कर्मफलावर अवलंबून न राहता, अनाश्रित. कर्मफळावर अवलंबून राहत नाही. याचा अर्थ काय? तो जेव्हा कर्तव्य कर्म करत आहे तर हे पाहत नाही की मला काय मिळेल, किती मिळेल, कसं मिळेल. अनाश्रित. काय सुंदर आहे. हे पहा, सध्या आपले जे कर्म होत आहे ते काय? फलाश्रित आहे. आपण पैशासाठी करतो, जगासाठी करतो, आणखीन पदवी आहे, प्रतिष्ठा आहे, यश आहे, अनेक प्रकारचे फळ आहे. त्याची आपण मदत घेतो, त्याचा आधार आपल्याकडे असतो आणि त्याच्याद्वारे मी करतो. लक्ष दे, नाही का? कर्माचं प्रेरक कोण आहे, प्रवर्तक कोण आहे? हु इज द मोटिवेटर? म्हणजे मला पैसा मिळेल म्हणून मी करत आहे, प्रमोशन मिळत आहे म्हणून मी करत आहे, हे केल्याने यश मिळेल म्हणून मी करत आहे. हे पहा, आपले तर एवढे हे आधार आहे, आश्रय आहे. आणि तुम्हाला सांगतो, जगामध्ये आपण जे काही मिळवलं आहे ते कर्माच्या द्वारेच मिळवलेलं आहे. शरीर आहे, परिस्थिती आहे, लोकांतर आहे, यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं कर्मानेच मिळवलं. आमचे एक स्वामी छान सांगत होते, हिंदीमध्ये ते बोलत होते. ते म्हणत होते की पहा, जसं डॉलर आहे ना, डॉलर ही करन्सी जी आहे पूर्ण जगामध्ये ही चालते. आपण जर रुपया घेऊन गेलो, रुपये, तर ते तर चालणार नाही. भारताशिवाय जास्तीत जास्त नेपाळमध्ये चालते. त्याची काय मर्यादा आहे, ओनली इन इंडिया. पण डॉलर सगळीकडे चालतो. एका पुढारीला विचारलं की भारताबद्दल तुमचं काय स्वप्न आहे? केव्हा तुम्ही म्हणाल की भारताने प्रगती केली? तर म्हणे, जेव्हा जो रुपीज आहे ना, रुपया, हा प्रत्येक देशामध्ये जर एक्सेप्ट होईल, म्हणजे जसा डॉलर, तेव्हा मी म्हणेन की भारताने काही प्रगती केली आहे ना. तर डॉलर जसं चालतो, उदाहरण मी देतो, त्याचप्रमाणे कर्म नावाची एक करन्सी आहे, कर्म नावाचा एक आपल्याकडे साधन आहे. त्याच्याद्वारे मी काही सुद्धा विकत घेऊ शकतो. आणि फक्त या जगामध्येच नाही, परलोकामध्ये सुद्धा कर्माच्या द्वारे जाऊ शकतो.
डॉलर किंवा पाऊंड ते मर्यादित या जगामध्ये, ते पुढे नाही नेऊ शकत. पण जर माझे कर्म बरोबर असतील तर मी देवलोक, ब्रह्मलोक, इंद्रलोक सगळीकडे जाऊ शकतो. तर कर्म एक फार ताकदवर म्हणजे मजबूत शक्तिशाली अशी एक वस्तू आहे आपल्याकडे. तर सर्वसाधारणपणे लोक या जगातील ज्या वस्तू आहेत त्या कर्माच्या द्वारे मिळवतात. त्याला म्हणतात कर्मफल. पण इथे त्याला संन्यासी म्हणत नाहीये, लक्ष देऊ नाही का. म्हणजे संन्यासी कोण? अनाश्रित कर्मफलम. हो, तो यांचा आश्रय घेतच नाही. म्हणजे त्याला याच्यामध्ये आकर्षणच नाहीये की पद, प्रतिष्ठा, यश, देवलोक, चंद्रलोक, सूर्यलोक. अनाश्रित. अरे मग तर कोणी म्हणेल की अनाश्रित कर्मफल, मग तो निराश्रित झाला. कशाचा आधार आहे त्याला? हे पहा, आपण कर्म करण्यामध्ये आपल्याला उत्साह येत असतो. कशामुळे? मला हे मिळेल म्हणून मी करत आहे. एक लहान मूल असतं त्याला सुद्धा चॉकलेट सारखं लोक दाखवतात. चॉकलेट मिळेल, अभ्यास कर. थोडं मोठं झाल्यावर काय, तुला कार आणून देईन म्हणून तू अभ्यास कर. तर काही ना काही एक वस्तू त्याच्या समोर असते, त्याच्या आधारे तो काय करतो? कर्म करतो. पण इथे काय म्हणतात? अनाश्रित. कळतंय ना तुम्हाला? तर म्हणे कोणत्या आधारे, कोणत्या आश्रयाने तो करतो, किंवा असं म्हणा कशासाठी करतो. चला, तर लक्षात तुमच्या आलं असेल, तो निराश्रित होत नाही, तो होतो भगवदाश्रित. लक्ष देऊ नाही का. भगवंतासाठी तो करत आहे. आणि भगवंतासाठी करण्यामध्ये जो आनंद आहे तो या छोट्या छोट्या फळांसाठी करण्यामध्ये मुळीच नाही. भगवंत प्रसन्न होतो, आणि भगवंत एकदा प्रसन्न झाला की मग काय, सुखाचा, अमृताचा, आनंदाचा वर्षाव तो करतो. भगवदाश्रित असं समजा. कर्मयोगी म्हणजे कोण? जो भगवंताकडे लक्ष देऊन, भगवंताचं स्मरण करून कार्यम कर्म करोति यः. झालं. आणखीन इथे देव म्हणतात की अरे हा कर्मयोगी काय, आता तर याला संन्यासीच म्हटलं पाहिजे. ससन्यासी झाली ना स्तुती इथे. आता पहा, संन्यासी शब्द ऐकल्यावर असं वाटतं की एक दिवस मी संन्यासी होईन, असं नाहीये. ही संन्यासाची जी प्रोसेस आहे ना, हळूहळू आपल्या जीवनामध्ये चालूच असते. संन्यास म्हणजे त्याग, सोडणे. आपण पहा आतापर्यंत किती वस्तू सोडल्या आहे. कोणी व्यक्ती मॅच्युअर झाली, परिपक्व झाली म्हणजे काय, ती विकसित झाली, प्रगती त्यांनी केली म्हणजे काय, तर म्हणे आता आनंदासाठी, सुखासाठी वस्तू, व्यक्ती, परिस्थितींवर तो अवलंबून नाही. आता एक मुलगा आहे, 25 वर्षाचा मुलगा झाला, आणि तो अजून 3 चाकाची जी गाडी आहे त्याच्यामध्येच त्याचं समाधान वाटतंय. त्याच्याबरोबर जर तो खेळत आहे तर त्याला आपण म्हणू शकतो का त्यांनी प्रगती केली, विकास केला, उन्नती केली? नाही. तर जीवनामध्ये सगळेजण पहा सोडतात, वरची वस्तू ते आपल्या जीवनामध्ये आणतात. याचाच अर्थ काय, संन्यासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कर्मयोगीनी सुद्धा सोडलं आहे, फलाग्रह सोडला आहे, फलासक्ती सोडली आहे, आपला अहंकार सोडला आहे. म्हणून देव म्हणतात ससन्यासी. आणखीन सयोगी, तो योगी आहे. शंकराचार्यजी योगी म्हणजे काय म्हणतात? शंकराचार्यजी समाधान चित्तवान, ज्याचं चित्त कसं शांत झालेलं आहे, योगी म्हणजे तो. परत हेच लक्षण करतात. म्हणतात की ज्याचं मन कसं झालेलं आहे,
तर म्हणे समाधानवान, समाधान म्हणजे शांत एकाग्र, तो योगी आहे. तर म्हणे हा कर्मयोगी, तुम्ही समजा की हा आता योगी होणारच, संन्यासी होणारच. अजून हा गृहस्थ आहे, लक्षात ठेवा. पण याने इतकं छान पद्धतीने आपले कर्मे सगळे केलेले आहे भगवंताश्रित, की हळूहळू देव म्हणतो की आता तू संन्यास घेण्यास योग्य झालेला आहे. तो लोकांची नोकरी करत नाही, तो भगवंताची चाकरी करतो, नोकरी करतो. भगवंत फार खुश होतो, म्हणजे वा तुला मी आता आणखीन काम दे. आणि देवाला जर कोणी चांगला सेवक मिळाला तर त्याच्याकडून एवढं ते काम करून घेतात. आपले जेवढे संत आहे पहा, त्यांच्याकडून किती मोठे मोठे काम ते करून घेतात. गुरुदेवांना आम्ही पाहायचो, त्यांना काही विश्रांतीच नाही, एकानंतर एक. देव म्हणतात असे लोक मला कमी भेटतात. तर कर्मयोग आहे. आणि असा कर्मयोगी काय संन्यासी आणि योगी बनतो. म्हणजे आता तो भविष्यामध्ये तो होणारच आहे संन्यासी, म्हणून असं म्हणतात ससन्यासी. आणखी न निरग्निर न चाक्रिय, एवढं शब्द आपण पाहून पूर्ण करू. म्हणे संन्यासी त्याला म्हणत नाही जो निरग्नी आहे. निरग्नी म्हणजे ज्याने अग्नीला सोडलं आहे. तुम्हाला माहित असेल संन्यासी जो असतो तो अग्नीला स्पर्श करत नाही. म्हणजे यज्ञ याग हवन वगैरे आता तो करू शकत नाही. कारण आता त्याला कुठं काही मिळवायचं नाहीये जगातील काही वस्तू. आता तो कशाला हे कर्मकांड करेल. संन्यासी तर स्वतःचं श्राद्ध स्वतः करतो. म्हणजे आता जगासाठी मी मेलो आहे, माझी काही इच्छा नाही, काही संकल्प नाही, विरजा होम करतो तो. आणि शिखासूत्र आपली शेंडी आणखीन जानवं सुद्धा कापतो की आता काही जागतिक काही कर्तव्य काही उरले नाही. तर दोन प्रकारचे कर्म आहे, एक आहे वैदिक आणि एक आहे लौकिक. तर दोघांचा इथे निषेध केला आहे. निरग्नी म्हणजे वैदिक कर्म त्याच्यापासून सगळे आता सुटले आहे. अक्रिय म्हणजे लौकिक, म्हणजे आता तो नोकरी किंवा व्यापार धंदा काही करत नाहीये, तर त्याला म्हणतात संन्यासी. पण इथे देव काय म्हणतात, नुसतं तुम्ही संन्यास घेतला, दीक्षा घेतली, आता अग्नीला स्पर्श करत नाहीये, दुसरं काही काम करत नाहीये, अक्रिय झाला, म्हणजे याला संन्यासी म्हणत नाही. लक्ष देऊ का, जोपर्यंत ही पहिली ओळ जीवनामध्ये येत नाही, कळतंय का, फलासक्ती जोपर्यंत सुटत नाही. घर तर सोडलंय त्यांनी, वेशही दुसरं धारण केलेलं आहे, पण मनामध्ये आसक्ती आहे, म्हणजे न संन्यासी. फक्त अग्नीला स्पर्श न करण्याने किंवा लौकिक कर्म सोडल्याने संन्यासी होत नाही. तर आधी छान कर्तव्य कर्म करा देवासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी, मग आपोआप भगवंत इथे पुढे म्हणतात त्याला योगारूढ एक शब्द दिलेला आहे. तो योगारूढ होतो आणि तो ध्यान करण्यास अधिकारी होतो, ध्यान करण्याचा. तर कर्मयोगापासून तो जातो पुढे ध्यान योगा. कर्मयोगी संन्यासी होतो आणि मग तो योग साधना करतो. ते वर्णन आता पुढे आलेलं आहे. आज आपण इथेच थांबू.